हेअर म्हणजे केस हा आपला प्रत्येकाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझे केस सुंदर, छान, लांब असावे. आणि आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी की हाऊ टू स्टॉप हेअर फॉल. आपण हेअर फॉल कशा पद्धतीने थांबवू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट अँड कॉस्मेटोलॉजिस्ट, नाशिक. सो हेअर फॉलला जर आपल्याला टॅकल करायचं आहे तर आधी आपल्याला त्याच्या रूट कॉज पर्यंत जायला पाहिजे की एक्झॅक्टली हेअर फॉल जो आहे तो का होतो आहे. बुक्समध्ये असं रिकमेंडेड असतं की दिवसभराचे 50 ते 100 केस गळती ही नॉर्मल आहे. त्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण ट्रीटमेंट करावी आणि ट्रीटमेंट करत असताना त्याचं कारण आपण नेहमी शोधून काढलं पाहिजे. सो हेअर फॉलमध्ये वेगवेगळे पॅटर्न येतात. सो सगळ्यात आधी येतो मेल पॅटर्न हेअर लॉस. सो हा मेल पॅटर्न जो हेअर लॉस आहे यामध्ये आपण बघू शकतो की कॅरेक्टरिस्टिकली मार्जिन जी आहे ती मागे जात असते. हा पॅटर्न बऱ्याच वेळेला अनुवंशिक जो आहे तो असतो आणि आपण याला ओरल आणि टॉपिकल मेडिसिन्सच्या मदतीने थांबवू शकतो आहे. जे आपल्या रक्तामध्ये आहे ते आपण बंद नाही करू शकत, पण आपण नक्कीच त्याला लांबवू शकतो आहे. यासाठी आपण आपले जे कार्यक्रम आहे, आपलं करिअर आहे, फॅमिली आहे, यासाठी आपण आपले केस जे आहे ते नक्कीच टिकून ठेवू शकतो आहे. अलॉंग विथ दॅट वी कॅन प्लॅन PRP, त्याला आपण प्लेटलेट रिच प्लाझ्मा असं म्हणतो. ह्या ट्रीटमेंटने देखील आपण केस गळती थांबवू शकतो आहे. त्यानंतर येतो फिमेल पॅटर्न हेअर लॉस. सो ह्या फिमेल पॅटर्न हेअर लॉसमध्ये जे पार्टिशन आहे यामध्ये बऱ्यापैकी थिनिंग बघायला मिळतं. पण कधीच आपण असं बघत नाही की फिमेल्समध्ये बॅडनेस आलेला आहे. पण थिनिंग ऑफ हेअर हे नक्कीच आपण बघू शकतो आहे. याला देखील आपण सिम्प्टोमॅटिकली ट्रीट करून याला आपण कंट्रोल करू शकतो आहे. त्यानंतर येतो न्यूट्रिशनल हेअर लॉस. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे आपण खातो पितो ते आपल्या स्किनवर, आपल्या हेअरवर रिफ्लेक्ट होतं. त्याच्यामुळे आपल्याला खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. सो केसांसाठी काय महत्त्वाचं आहे तर सगळ्यात आधी येतं व्हायटॅमिन B12. सो B12चा फक्त एक सोर्स आपण म्हणू शकतो जो आहे नॉन व्हेजिटेरियन फूड. सो जे लोक व्हेजिटेरियन आहे त्यांच्यामध्ये हे उणीव राहतेच. त्यामुळे त्यांनी हे व्हायटॅमिन B12 टॅबलेट किंवा इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये आपण रिप्लेस करू शकतो आहे. त्यानंतर येतं व्हायटॅमिन D. व्हायटॅमिन D ज्या वेळेला डेफिशियंट असेल त्यावेळेला आपण त्याला कॅप्सूल किंवा शॉटच्या फॉर्ममध्ये वन्स इन अ वीक ह्या फॉर्ममध्ये रिप्लेस करून घेऊ शकतो आहे. त्यानंतर येतं फेरिटिन, ज्याला आपण रक्तातलं आयन देखील म्हणू शकतो. याची जर उणीव असेल तरी देखील केस गळती होते आणि ही उणीव भरून काढायला आपण IV आयन प्लॅन करू शकतो आहे. मग आयनचे सोर्स आपल्या जेवणामध्ये काय काय असू शकतात तर ते आहे गूळ, शेंगदाणे, काळी खजूर, काळ्या मनुका, बीटरूट, सफरचंद, हे सगळे आयनचे सोर्स आहे. यातलं काही जरी आपल्या जेवणामध्ये आलं तरी देखील आपल्याला ही उणीव थोड्याफार प्रमाणामध्ये भरून काढता येऊ शकते. त्यानंतर येतो स्ट्रेस इंड्यूस हेअर फॉल. कुठल्याही गोष्टीचा ज्या वेळेला बॉडीला स्ट्रेस येतो त्यावेळेला हेअरला देखील येतो आणि हेअर जे आहे ते तुटायला लागतात. तो स्ट्रेस जो आहे तो फिजिकल स्ट्रेस किंवा मेंटल स्ट्रेस देखील असू शकतो. बऱ्याच वेळेला पोस्ट एक्झाम आपण म्हणतो की काही लोकांमध्ये हेअर फॉल जो आहे तो ॲग्रिवेट होऊन जातो. त्यानंतर कुठलेही ज्या वेळेला इलनेसेस होत असतात त्यावेळेला बॉडीला स्ट्रेस येतो आणि तो केसांनाही येतो. मग ह्या इलनेसेसमध्ये मेनली काय काय असतं तर एक असतं की पोस्ट टायफॉइड आपण म्हणू शकतो. आपण कोविड बघितला, कोविडच्या दरम्यान अनेक लोकांमध्ये हेअर फॉल ही समस्या आपण बघितली. सो त्याच्या रिलेटेड किंवा डेंग्यू झाला, मलेरिया झाला, चिकनगुनिया झाला, हे असे कुठलेही ज्या वेळेला इलनेस असतात ते होऊन जातात आणि त्यानंतर 3-1 महिन्यानंतर कॅरेक्टरिस्टिकली हेअर फॉल बघायला मिळतो. मग आपल्या डोक्यातून बऱ्याच वेळेला निघून जातं की हे काही कारण नसू शकतं, पण बऱ्याच वेळेला पोस्ट इलनेसेस 3 मंथ्स नंतर आपण हेअर फॉल बघू शकतो. आणि मग ज्या वेळेला आपण हे कॉज रूल आउट करतो त्यावेळेला आपली ट्रीटमेंट कुठेच भरकटत नाही. हे आपण ट्रीट करत असताना टॉपिकल प्रिपरेशन्स अलॉंग विथ दॅट सम सप्लिमेंटेशन असं आपण रिप्लेस करून हेअर फॉल जो आहे तो आपण नक्कीच
कंट्रोल करू शकतो आहे. त्यापुढे अजून एक पॅटर्न असतो, तो असतो ट्रॅक्शन ॲलोपेशिया. बऱ्याच वेळेला फिमेल्समध्ये हा पॅटर्न जो आहे तो बघायला मिळतो. त्यामध्ये एक रिझन असतं की बऱ्याच वेळेला बरीच वर्ष एकाच पद्धतीने ज्या वेळेला हेअरस्टाईल होते त्यावेळेला केसांना एक प्रकारे ट्रॅक्शन येतं, खिचाव येतो आणि ते केस तुटायला लागतात. अशी सगळी हेअरफॉलची वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या पद्धतीने ज्या वेळेला आपण टॅकल करू त्यावेळेला नक्कीच आपण हेअरफॉलला कंट्रोल करू शकतो आहे. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्याकरता आमचं जे फेसबुकचं पेज आहे, इंस्टाग्रामचं पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे, याला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकतात. अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज सहित भेटूयात. थँक्यू.